कोल्हापूर जिल्ह्याचे ग्रामीण अर्थकारण ज्या संस्थेभोवती फिरते त्या गोकुळ दूध संघाच्या निवडणूक प्रक्रियेला आता खऱ्या अर्थानं वेग येणार असून सर्वोच्च न्यायालयानं आज या प्रकरणी एक अत्यंत महत्त्वाचा आणि दूरगामी परिणाम करणारा निकाल दिलाय। गेल्या अनेक महिन्यांपासून गोकुळच्या निवडणुकीवरून सुरू असलेला न्यायालयीन पेच आता सुटण्याच्या मार्गावर असून सर्वोच्च न्यायालयानं संपूर्ण निवडणूक प्रक्रिया पूर्ण करण्यासाठी 90 दिवसांची स्पष्ट मुदत आखून दिली आहे। या निर्णयामुळे कोल्हापूरच्या राजकीय वर्तुळात मोठी खळबळ उडाली असून सत्ताधारी आणि विरोधी गटांनी आपापल्या रणनीती आखायला सुरुवात केली आहे। कोर्टाच्या या निर्णयामुळे नेमकी कोणाची गोची झाली आहे तसेच कुणासाठी हा निर्णय फायद्याचा ठरणार आहे या सगळ्याचा आढावा आपण या व्हिडिओतून घेऊया। नमस्कार, मी स्नेहल चौधरी, आपण पाहतात LS मराठी। गोकुळ दूध संघाची निवडणूक ही केवळ एका सहकारी संस्थेची निवडणूक नसून ती कोल्हापूर जिल्ह्याचा वर्चस्वाचा लढा मानली जाते। या निवडणुकीत जिल्ह्यातील दिग्गज नेते आमने-सामने असतात, त्यामुळे या प्रकरणातील प्रत्येक न्यायालयीन घडामोडीकडे संपूर्ण राज्याचं लक्ष लागलेलं असतं। काही महिन्यांपूर्वी मुंबई उच्च न्यायालयाच्या कोल्हापूर खंडपीठाने 1320 संस्थांच्या अपात्रतेबाबत आणि ठराव प्रतिनिधींच्या सुनावणीबाबत जो निर्णय दिला होता त्या विरोधात सर्वोच्च न्यायालयात याचिका दाखल करण्यात आली होती। या याचिकेवर प्रदीर्घ सुनावणी झाल्यानंतर न्यायालयाने आज आपला निकाल राखून न ठेवता स्पष्ट निर्देश दिले। न्यायालयाने प्रशासकीय आणि कायदेशीर प्रक्रिया पूर्ण करण्यासाठी राज्य निवडणूक प्राधिकरणाला आणि संबंधित यंत्रणेला 90 दिवसांचा कालावधी दिला असून या कालावधीत सर्व प्रलंबित सुनावण्या पूर्ण करून प्रत्यक्ष मतदानाची प्रक्रिया पार पाडण्याचे आदेश दिले। या निकालाचा सर्वात मोठा परिणाम म्हणजे आता कोणत्याही तांत्रिक कारणास्तव निवडणूक लांबणीवर टाकता येणार नाही। सर्वोच्च न्यायालयाने आपल्या आदेशात स्पष्ट केलंय की लोकशाही प्रक्रियेत सहकारी संस्थांच्या निवडणुका वेळेत होणं गरजेचं आहे। ज्या 1320 संस्थांच्या ठरावावरून वाद निर्माण झाला होता त्या संस्थांची सुनावणी आता अत्यंत गतीने घ्यावी लागणार आहे। निवडणूक निर्णय अधिकाऱ्यांना आता दररोजच्या कामकाजाचा अहवाल तयार करून ही प्रक्रिया विहित वेळेत पूर्ण करण्याचं आव्हान असणार आहे। न्यायालयाने दिलेल्या या 90 दिवसांच्या मुदतीमुळे प्रशासकीय यंत्रणेची मोठी धावपळ होणार असली तरी सभासदांमध्ये मात्र समाधानाचं वातावरण आहे, कारण अनिश्चिततेचे ढग आता दूर झाले। राजकीय दृष्ट्या पाहिल्यास या 90 दिवसांच्या मुदतीमुळे कोल्हापूर जिल्ह्यातील राजकीय वातावरण आता तापायला सुरुवात झाली आहे। सत्ताधारी गटानं यापूर्वीच आपल्या तयारीचा दावा केला होता तर विरोधी गटानं ठराव प्रक्रियेतील त्रुटींवरून रान उठवलं होतं। आता न्यायालयाच्या आदेशानुसार सुनावणी प्रक्रिया पारदर्शक पद्धतीनं पार पडणार असल्यानं दोन्ही गटांना आपले मोहरे अतिशय सावधपणे वापरावे लागणार आहेत। ठराव कोणाचे पात्र ठरतात आणि कोणाचे अपात्र यावर निवडणुकीचं भवितव्य अवलंबून असणार आहे। त्यामुळे पुढील 3 महिने कोल्हापूरच्या राजकारणात आरोपांच्या फैरी आणि गणितांची जुळवाजुळव पाहायला मिळेल। गोकुळच्या या निवडणुकीचा परिणाम केवळ दूध संघावरच मर्यादित राहणार नाही तर त्याचे पडसाद आगामी विधानसभा आणि स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांवरही उमटत असतात। सर्वोच्च न्यायालयाने 90 दिवसांची जी लक्ष्मण रेखा आखून दिली आहे ती ओलांडणं आता कोणालाही शक्य होणार नाहीये। या निकालामुळे सहकार क्षेत्रातील निवडणुकांमध्ये होणारा विलंब आणि त्यातील राजकीय हस्तक्षेप यालाही एका प्रकारे चपराक बसते। आता चेंडू निवडणूक निर्णय अधिकाऱ्यांच्या कोर्टात असून त्यांना न्यायालयाच्या आदेशाचं पालन करून निष्पक्षपातीपणे ही प्रक्रिया पार पाडावी लागणार आहे। गोकुळच्या निवडणुकीसाठी सर्वोच्च न्यायालयाने दिलेली 90 दिवसांची मुदत हा सहकार चळवळीसाठी आणि कोल्हापूरच्या राजकारणासाठी एक टर्निंग पॉइंट ठरणार आहे। या काळात होणारी कायदेशीर लढाई आणि त्यानंतर प्रत्यक्ष मैदानात होणारी राजकीय लढाई ही अत्यंत चुरशीची असेल यात शंका नाही। सर्वसामान्य दूध उत्पादक सभासद आता आपल्या नव्या नेतृत्वाची निवड करण्यासाठी सज्ज झाला असून न्यायालयाच्या या निर्णयानं लोकशाहीच्या प्रक्रियेला बळकटी दिली आहे। कोल्हापूर जिल्ह्याचे प्रमुख आर्थिक सत्ता केंद्र असलेल्या गोकुळ दूध संघावर 5 मे 2026 रोजी प्रशासक मंडळाची नियुक्ती करण्यात आली आहे। हा निर्णय महायुतीमधील मंत्री हसन मुश्रीफ यांच्यासाठी मोठा राजकीय धक्का मानला जातोय। भाजप समर्थक आमदार शिवाजी पाटील आणि प्रकाश बेलवाडे यांनी गोकुळमधील कथित भ्रष्टाचाराचे मुद्दे उचलून धरत प्रशासक नेमण्याची मागणी केली होती। प्रशासक नियुक्तीमुळे सध्याच्या सत्ताधारी गटाची विशेषतः मुश्रीफांची कोंडी करण्याचा हा जाणीवपूर्वक प्रयत्न असल्याचं राजकीय वर्तुळात बोललं जात आहे। नाही, मग तू रडल्यासारखं कर, मी हसल्यासारखं करतो असं आहे का मला यांचं? मी मगाशी वाक्य जे वापरलं, आमदार शिवाजी पाटलांचे 5 आक्षेप आहेत असं गृहीत धरूया। ते माहितीतल्या नेत्यांनी त्यांना बोलवून चर्चा करायला पाहिजे होती त्यांच्याबरोबर आणि त्यांची समजूत काढायला पाहिजे। का केले नाही तुम्ही? याचा अर्थ तुम्हालाही पाहिजे होतं किंवा मग तुमचं ऐकलं नाही। दोन्हीपैकी एक काहीतरी सिद्ध होतं। नाही, मला वाटतं आता तो त्यांचा राज्य पातळीवरचा विषय आहे। राष्ट्रवादी आणि शिंदे गट यांना कशा पद्धतीनं वागणूक मिळते, साताऱ्यामध्ये झालं, छत्रपती संभाजीनगरमध्ये आपण पाहतोय। पॉलिटिकपेक्षा तुम्हाला थोडेसे 2-3 टेक्निकल मुद्दे या बाबतीत सांगतो। विषय नंबर 1 की मी टेक्निकल मुद्दे, मी माझं ओपिनियन एक्सप्रेस काय करत नाही आहे। अ वर्गाच्या ज्या संस्था असतात
याच्यामध्ये सरकारनेच कायदा केलेला आहे की अ वर्गाच्या ज्या संस्था आहेत त्यांचं टर्म संपल्यानंतर जर त्या टर्मच्या आधी इलेक्शन नाही झाली तर आपल्याला प्रशासक नेमायला लागतो. जसं आपल्याला आठवते की एकदा बिद्रीवरही प्रशासक, आणि त्याच्यामध्ये मुश्रीफ साहेबांचं आणि बोर्डचं मत आहे की आम्ही इलेक्शन टायमात घ्यायला बोर्ड तयार होतं, फक्त कोर्टाने ऑर्डर दिले की संस्थांचं तुम्ही एन्क्वायरी करा, त्याच्यामुळं डिले झालेला आहे आणि त्याच्यामुळं आमच्या काही कारणामुळे नाही झाले. पण एक मुख्यमंत्र्यांचं मत होतं की कोण कोर्टात जर गेलं की तुम्ही केलेल्या कायद्याची तुम्ही अंमलबजावणी करत नाही आहे, त्याच्यामुळं प्रशासक नेमलं गेलं आहे. आता त्याचे इंटरप्रिटेशन्स की गोकुळचा चुकीचा कारभार होता म्हणून प्रशासक नेमलं गेलं का नाही, ती इंटरप्रिटेशन्स बाजूला ठेवून कायद्याने त्यांना प्रशासक नेमावं लागत होतं. आणि मला असं वाटतं की बोर्डच्या काही चुकीमुळं इलेक्शन पुढे नाही गेले ह्याच्याबद्दल मला वाटतं मुश्रीफ साहेब पण कोर्टात गेलेत, बोर्डचे काही लोक गेलेत. तो हा टेक्निकल मुद्दा आहे. 63 वर्षांच्या इतिहासात गोकुळवर पहिल्यांदाच प्रशासक नियुक्त झालाय. या प्रशासक राजमुळे मुश्रीफ आणि सतेज पाटील गटाच्या हातातून संघाचा कारभार गेल्यानं आगामी निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर त्यांची मोठी अडचण झाली आहे. प्रशासक मंडळ आता जुन्या व्यवहारांची आणि 1108 नवीन दूध संस्थांच्या वैधतेची चौकशी करण्याची शक्यता आहे, ज्यामुळे सत्ताधाऱ्यांवर भ्रष्टाचाराचे आरोप सिद्ध करण्यासाठी विरोधकांना आयतं कोलीत मिळेल. महायुतीमध्ये असूनही भाजपच्या स्थानिक नेत्यांनी मुश्रीफांना शह दिल्यानं याला अंतर्गत वादाचा फटका म्हणावा लागेल. या प्रशासकीय कारवाईमुळे मुश्रीफांना निवडणुकीपूर्वी बचावात्मक पवित्रा घ्यावा लागणार असून विरोधकांनी त्यांची चहूबाजूंनी राजकीय कोंडी केली आहे. ब्युरो रिपोर्ट LS मराठी.